नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। गुरुवर्य रावी पाटणकर सर्वोदय विद्यालयाची क्रीडा क्षेत्रात गगन भरारी। जुदो स्पर्धेत खेळाडूंची विभागीय स्तरावर निवड। असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे। या संत श्रेष्ठ तुकारामांच्या अभंगाप्रमाणे कठीण अशक्य असे काहीच नाही। प्रयत्न, सराव, मेहनतीने एखादी गोष्ट मिळवता येते। जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात। याप्रमाणे राजूर येथील सत्यनिकेतन संस्थेचे गुरुवर्य रावी पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने क्रीडा क्षेत्रात उत्तुंग यश मिळवत गगन भरारी घेतली आहे। दाह घाडगे पाटील विद्यालय नेवासा फाटा येथे झालेल्या जिल्हास्तरीय जुदो स्पर्धेत खेळाडूंची विभागीय स्तरावर निवड झाली आहे। या स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलांमध्ये 50 किलो वजन गटात लोहरे निलेश, 45 किलो वजन गटात बोराडे जयेश, तर मुलींमध्ये 44 किलो वजन गटात जाधव ईश्वरी आदींनी प्रथम क्रमांक मिळवला आहे। तर 36 किलो वजन गटात धोंगडे कार्तिकी हिने द्वितीय क्रमांक मिळवला आहे। तसेच 19 वर्षाखालील मुले 50 किलो वजन गटात मुतडक सूरज व मुलींमध्ये 48 किलो वजन गटात कोंडार पूजा यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे। या सर्व खेळाडूंची विभाग स्तरावर निवड झाली आहे। याप्रमाणेच तालुका स्तरावर कबड्डीमध्ये मुलींचा संघ 17 वर्ष वयोगटात सेमी फायनल पर्यंत पोहोचला, तर 14 वर्ष वयोगटाचा संघ उपविजेता ठरला। तसेच क्रिकेटमध्ये 19 वर्ष मुलांच्या टीमने द्वितीय क्रमांक मिळवला असून सदर संघ उपविजेता ठरला आहे। या गुणवंत खेळाडूंना आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच तान्हाजी नरके, क्रीडा शिक्षक जालिंदर आरोटे, विनोद तारू यांचे मार्गदर्शन लाभले। या उत्तुंग यशाबद्दल खेळाडू तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोहरराव देशमुख, सचिव ML मुठे, माजी सचिव TN कानवडे, कोषाध्यक्ष विवेकजी मदन, संचालक मिलिंद शेठ उमराणी, ST एलमामे, विलास पाबळकर, विजय पवार, श्रीराम पन्हाळे, अशोक मिस्त्री यांच्यासह सर्व संचालक, शिक्षक, निरीक्षक, लहानू परबत, प्राचार्य बादशाह ताजने, उपप्राचार्य दीपक बोराडे, पर्यवेक्षक सदाशिव गिरी, माजी प्राचार्य मनोहर लेंडे, आंतुराम सावंत, प्राचार्य भाऊसाहेब बनकर, मधुकर मोखरे यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केलं। सुराज्य मराठीकरिता प्रतिनिधी सचिन लगड, राजूर। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।